स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, तर आरोपीवर 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची कोर्टात माहिती. योगेश कदमांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला, तर तारतम्य बाळगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही टोचले कान. विरोधकांकडून वक्तव्याचा विपर्यास, योगेश कदमांकडून आरोपांचं खंडन. बलात्कार प्रकरणावर योगेश कदम आणि संजय सावकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप, त्यांना ठोकून काढलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल. मंत्र्यांनी लाच सोडली, आभाड भडकले. नराधम दत्ता गाडेचा अत्याचार केल्यावर 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास देऊन आणि एकदा कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न फसला. बीड जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबाचा आरोप. कर्मचारी मदत करत असल्याचा दावा. धनंजय मुंडेंचा तसा आदेश असेल, वडेट्टीवारांचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणारा प्रशांत कोरटकर अजूनही नॉट रिचेबल. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती. नागपूर आणि कोल्हापूर पोलीस शोधासाठी मध्य प्रदेशात. राज्य सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्लॅन. 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी बनवणार शॅडो कॅबिनेट. पक्ष संघटना वाढीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.